उद्योग मंत्री उदय सामंत ने रत्नागिरी में मीडिया से बातचीत में कई राजनीतिक मुद्दों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि सातारा में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में शंभूराज देसाई संगठन को मजबूत कर रहे हैं और भगवा की पहचान कायम है। आगे उदय सामंत ने डिप्टी सीएम सुनेत्रा पवार की शपथ विधि, शिवसेना उबाटा गठ का मुखपत्र सामना की, बच्चू कडू के शिंदे गठ प्रवेश टिप्पणी, सदावर्त बैंक एसटी घोटाला, कालीचरण महाराज का लव जिहाद बयान, खराज चाकणकर को मिले नोटिस, रोजगार अहवाल जैसे मुद्दों पर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की है। साताऱ्यामध्ये नक्की काय सुरू आहे याची भूमिका शंभूराज देसाईंनी काल प्रसार माध्यमांशी ते स्वतः बोललेले आहेत। ज्यावेळी आमदार महेश शिंदेंच्या मतदारसंघामध्ये शाखेच्या उद्घाटनाला त्यावेळी ते गेले त्यावेळी तिथे आमदार शिंदेसाहेब उपस्थित नव्हते। त्याचा खुलासा देखील त्यांनी शंभूराज देसाईंनी केलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातली शिवसेना सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभूराज देसाई हे सक्षम आहेत। त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये डोकवण्याचा मला अधिकार नाही, परंतु साताऱ्यामध्ये 100% भगवा म्हणजे भगवाच आहे। पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल सीएम म्हणून नितांत आदर आहे, परंतु मी असं कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही। तुम्ही काढून बघा रेकॉर्डवर। मी असं म्हटलेलं होतं की माननीय सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून 100% अजितदादांचा वारसा सक्षमपणाने चालवतील याची मला पूर्ण खात्री आहे। पण त्या 2-4 दिवसामध्ये जनतेच्या मनामध्ये काय आहे हे मी सांगितलेलं होतं। माझं वैयक्तिक मत मांडताना मी सुनेत्रा वहिनी 100% अजितदादांचा वारसा पुढे नेतील हेच माझं स्टेटमेंट आहे। त्याच्यामुळे मी कुठेही त्यांनी शपथ घेऊन घाई केलेली आहे असं कुठेही माझं स्टेटमेंट नाही। मी असं म्हटलं होतं की 3 दिवसानंतर जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की हा 3 दिवसात इतक्या लवकर का झाला हे मी म्हटलं होतं। मी माझं वैयक्तिक मत मांडत असताना स्पष्ट हेच मांडलेलं आहे। तुम्ही काढून बघा की माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादांचा वारसा अतिशय सक्षमपणाने पुढे घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे। हे माझं पहिलं स्टेटमेंट होतं आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की सोशल मीडियावरनं आणि जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करणं आवश्यक आहे। मी कधी असं म्हटलेलं नाही की त्यांनी घाई करून शपथ घेतलेली आहे। बच्चू कडूंच्या प्रवेशाबद्दल सामनानं जर टीका केली नाही तर कसं चालेल? तर ते पण सामना पण आम्हाला मॅनेज झाला असं होईल ना। त्याच्यामुळं सामनाला सरकारमधल्या ॲडव्हर्टाईज चालतात, नगर विकासच्या ॲडव्हर्टाईज चालतात, मराठी विभागाच्या ॲडव्हर्टाईज चालतात, परंतु सामनामधनं आमच्यावरती टीका करतात आणि त्यांनी जर टीका केली नाही तर कसं आहे, शेवटी ते सामना मुखपत्र आहे युबीटीचं, त्याच्यावरनं ते टीका करणारच। आणि हे टीका जी होते हे पोटसूळ आहे। हा बच्चू कडूंसारखा एक कष्टकऱ्यांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता जो पूर्वी वंदनीय बाळासाहेबांचाच विचार घेऊन शिवसेनेचा पुढे चाललेला होता, परंतु यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रहार संघटना काढावी लागली। आज वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जातात ही खात्री त्यांची पटली। दिव्यांगांना न्याय मिळू शकतो, शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो या भावनेतच बच्चू भाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे काही लोकांना पोटदुखी आहे।